यो व्हॉट्सअप गाईज, कैसे आप सो वेलकम बॅक टू माय ब्रँड न्यू व्हिडिओ. तर लई दिवसानंतर ब्लॉग काढतोय गाईज, खूप दिवसानंतर. ज्याला माहिती असेल त्याला माहिती असेल, ज्यांनी माझी याच्या पहिल्याची व्हिडिओ बघितले त्याला माहितीच असेल काय सीन होता, का नाही व्हिडिओ येत होते, का ॲक्टिव्ह नव्हतो याच्यावर. तर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला पण माहिती असेल. पण आतापासून मी डेली ब्लॉग स्टार्ट करतोय. मी मॉर्निंगचा रुटीन जो असेल स्टार्ट करीन, म्हणजे उठीन, आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर काय काय खातो, मग जिमला कितीला जातो, जिमला कुठं जातो, कोणासोबत जातो, मला कोण ट्रेन करतो, मग ते सर्व मी दाखवणार. म्हणजे एन्जॉयमेंटसारखा मी ब्लॉग करणार, असं तुम्हाला बोर नाही होणार. जे काय असेल कॉमेडी मी सगळं टाकणार याच्यात, तुम्हाला बोर होणारच नाही. तुम्ही फक्त बघत राहा आणि प्रेम दाखवा व्हिडिओवर, तुमच्या भावाला सपोर्ट करा, बस तेवढाच. आता मी चाललोय काहीतरी बनवतो. मला भावाने बोललाय काय 1 वाजता निघ, म्हणजे आता 12:15 झाले, तुम्ही बघू शकता. थांबा एक मिनटं. तर 12:15 झालेत, आपल्याला 1ला निघायचं. तर मी आता फटफट मील बनवतो. आता बघतो काहीतरी बनवतो, अंडे वगैरे बनवतो, अंडे वगैरे बनवून खातो. त्याच्यानंतर जिमला पण जायचं आपल्याला. तर तुम्हाला दाखवीन बाय मी कसं, म्हणजे कुठं जातो जिमला, वर्कआउट कोणासोबत करतो, काय करतो बाय. आपला भाऊ पूर्ण शिकवतो आपल्याला प्रॉपर. तर मी आज मारणार आहे, शोल्डरचा वर्कआउट करणार आहे आज. शोल्डर्स आणि थोडेसे ॲप्सचा मारतो, आणि फोरम्सचा आपल्याला असतेच थोडासा पार, मी फोरम्स मारतोच. पण आज शोल्डर आणि ॲप्सचे मी 2 नाही तर 3 व्हेरिएशन मारणार आहे. तर मी आज घालणार आहे यो शिवलेस, ये वाला, हे माझा फेवरेट आहे, माहिती आहे का तुम्हाला. बॉडीला दाखवले भाई, आता हे खायचं. तर आता चला, आता काहीतरी जाऊन बनवूया पहिला. लेट्स गो. ते काय तुम्ही बघू शकता आपला मील रेडी आहे. तर या प्रकारचा मी काय आपला ब्रेकफास्ट बनवलेला आहे. तर या प्रकारचा आपण आपला मील बनवतो रोज. 3 चपात्या आणि 3 अंड्यांचं मी लेअर लावले, आणि काकडी आणि सॉस थोडासा. तर चला आता आपण फटफट खाऊ आणि इथनं निघू. हे बघा आपला मील, आता खाऊ. अशी बॉडी अजून बनवायची आहे, एवढी पण बॉडी झाली नाही. आता हे खाऊ फटफट. आणि भावाचा फोन आला, कुठं आहे तू, येतोय, एवढं निघतो आता खाऊन. फटफट खाऊ, आणि बॅग पण पॅक करायची त्याची पण आणि माझी पण. बॅग पॅक करून सीधा आपण निघू जिमला. आता मी विकेंडला आला, थोडा विकेंड ऐकतो, खाता खाता वाईफ करता खाऊ. अजून बॉडी बनवायची आहे, एवढी पण नाही, अजूनही बॉडी बनवायची आहे. तर चला स्टार्ट करू खायला. आता काय लिहितो रे गाणं वेगळी. तर आणि तुम्हाला माहिती नसेल तर आपला भाऊ पण आहे एम्प्रेस करून, त्याची पण आयडी जाऊन झडिंग घ्या भाई. भाऊ पण चांगले चांगले गाणे लिहितो, पुरणचा रॅपर आहे आपला भाऊच आहे, उमेद आहे आपला. त्याचे पण गाणे ऐका भाई, प्रेम दाखवा त्याच्या पण चॅनलला. पोळीचं नादी लागायचं काय करायचं, इथं जोडून टाकला भाई पोळींचं नाच. तुम्ही पण जिमला जावा, असं काहीतरी खावा आणि बॉडी बनवा. आता खाऊ ये आणि निघू, चला. तर गाईस माझं झालंय खाऊन. आता मी बॅग पॅक करतोय. तर तुम्ही बघू शकता, टावेल, एअरपॉड्स, किंवा माझा केरेटिन आहे जो मी यूज करतो. आता जाताना भरीन मी, घेऊन नाही जात. आणि शूज घेतलेत मी ॲडिडासचे. ही माझी बॅग, ही माझ्या भावाची बॅग. तो आपल्याला तो इथं भेटणार आहे. तर चला आता बॅग पॅक करतो आणि इकडनं निघतो बाई फटफट. कारण बॉडी बनवायची आहे, बॉडी एवढी काही दिसत नाही आता, पण थोड्या दिवसानंतर बघूया काय रिझल्ट तो. तर जाऊ जिमला, पाऊस नाही यायला पाहिजे, फक्त जिमला जाऊ मस्तपैकी. तुम्हाला जिमचे पण मी क्लिप दाखवतो 1-2 मस्त, भावासोबत वर्कआउट करताना कसं काय करतो मस्त. तुम्हाला फक्त मी एंटरटेन करणार आहे, एन्जॉय. अगर टाईम भेटला तर मी तो पण शूट करीन, नाही तर येतच मी ब्लॉग एंड करणार आहे. तर चला आता आपण निघतो, बॅग पॅक करतो फटफट. सामान तर काढला आहे मी, बॅग पॅक करतो आणि निघतो. तुम्हाला सीधा भेटतो मी ट्रेनमध्ये. तुम्ही बघू शकता इथं समोर स्टेशन आहे, आणि मी घरून निघलेलो आता जिमसाठी. ही भावाची बॅग आणि माझी बॅग. आणि घरनं निघलो तेव्हा पाऊस नव्हता गाईस. आता मी बाहेर आलो आहे आणि पाऊस स्टार्ट झाला आहे, आणि मी छत्री पण नाही घेतली भाई. आता थोडा पाऊस आहे, तर मला थोडा भिजत जायला लागेल. फटफट चाललो आहे मी. हो माझा गेलेला 1:45ला निघाला, मी बरोबर 1:45ला निघलो. 1:45ला निघून मी चाललो आहे आता. आणि पाऊस म्हणजे डोक्याची ना वाट लावतो यार, डोक्याची वाट लावून टाकतो पाऊस म्हणजे. कारण जेव्हा पण मी कुठं जात असतो ना, कुठं प्लॅनिंग करत असेल, मला शूटला जायचं आहे नाही तर कुठंतरी जायचं असेल, तेव्हाच येतो आणि मी घरनं निघलो तेव्हा तर नव्हता. बट जसा मी बिल्डिंगच्या बाहेर आलो, बिल्डिंगच्या म्हणजे
थोडा पुढं आलो मी चालत चालत तसाच जो चालू झाला भाई. म्हणजे किती यार कसला काय सांगू यार. म्हणून मला पाऊस नाही आवडत यार. म्हणजे जेव्हा मी मेन काहीतरी करायला जातो ना तेव्हाच येतो. तर बघू आता आपण आलेलो आहे स्टेशनला आणि बघा पूर्ण चिखल आहे. माझी जी पॅन्ट आहे जरा ओव्हर साईज आहे ती खराब होईल यार. तर चला आता काय इश्यू नाही एवढा. स्टेशन आता पोचलो. आता मी तुम्हाला भेटेल सीधा खारघर स्टेशन नाहीतर मग ट्रेनमध्ये. बाकी काय नाही भाई. बॉडी बनवण्यासाठी हे सर्व करावं लागतं. म्हणजे तू बोलशील पाऊस आहे जिमला नाही जाणार हे ते रिझन नाही चालत भाई. अगर तुला खरंच करायचं आहे काय तुला जावं लागेल काय पण असू दे भाई. तर चला आता आपण स्टेशनला तर आलेलो आहे. इकडनं आता मी पनवेल ट्रेन पकडतो आणि सीधा जातो खारघरला. तर चला आलाय तू जो एकच कॅमेरा आहे असं आलं. इधर क्या है अपने को योग आहे योग फार आहे. कैमरा इतना खास नहीं है भाई. सुना एक मैंने सुना जैसे मतलब हाँ नहीं उतना अच्छा नहीं है. iPhone में है वैसा कैमरा नहीं है. यो देखना iPhone Pro वाला Max. लुक देगा ना अपना वो भी. हाँ वो वाला ना बनाएंगे सर. घेतोय का. ये फोन ना मैं फोन ये लेने वाला जियो का है ना वो 1300 वाला बटन वाला. इसमें क्लियरिटी अच्छी है. इधर क्यों आए अपन. ये इधर देखना है जियो का फोन है. इधर अपन आए हैं क्रोमा को लूटने के लिए. नहीं वो जियो का फोन है कितने वो लेना है. 1300 वाला फोन है इसको. 1300 वाला फोन चाहिए. 1300 वाला फोन. 1300 वाला फोन चाहिए इसको. जियो वाला EMI EMI पे लेना. डाउन पेमेंट 50 का बता. इथं आम्ही आलो आहे या दादाला फोन घ्यायला आलो. इथं फक्त चेकिंग चाललंय कुठला घ्यायचं कुठला नाही. तर फायनली गाईज आता आम्ही चाललेलो आहे जिमला. तर हे बघू शकता का माझा भाऊ जो की मला ट्रेन करतो. ट्रेनची नाही ट्रेनची आलं पण तू ट्रेन कर मला जिममध्ये आला. ओके पण पाऊसमध्ये जर लागलेला मी घरनं निघलो ना मध्ये तर अर्धच पाऊस लागला. पनवती आहे पाऊस हा बाहेर पडला की पाऊस पडतो. पनवती आहे पनवती. असं काय नाही पनवती वगैरे काय नाही. तुम्ही बघितलं आहे तुम्ही पाऊस तुम्ही पण बघितलंय. पहिल्याच निघलेला पाऊस नव्हता. पुन्हा क्लिअर होता वाय त्याच्यानंतर निघलो मी. तर पहिलेच पाऊस आला. तर आमचा इथं नाही 3:30 झाले 3:30. नाही जा खोटं बोलतोय. त्याला तू निघला तुझा पाऊस पडतोय. हा ब्लॉग साठी बोलतोय की मला असं माझं नाव खराब होऊ नये बोलत. हा पनवती आहे पनवती. पनवती वगैरे काय नाही. पनवती आहे. ब्लॉग पण टाकेला बघितलेलं आहे पाऊस नव्हता तेव्हा. आता मी आलेलो आहे खारघरमध्ये. आम्ही चाललो आता जिमला. आवाजच्या मित्राला फोन घ्यायचा तर म्हणून आम्ही इथं गेलो फोन घ्यायला. तर आमचं 1 तास तिथंच गेला. आता आम्ही फायनली चाललो आहे फायनली आम्ही चाललो आहे वर्कआउट करायला. तू वर्कआउट करणार आहे ना. अभी ड्युटी टाईम आहे मेरा. हो वाटतं. दादा आता ड्युटीचा टाईम स्टार्ट झाला आहे. दादा तर वर्कआउट नाही करू शकत पण आपल्याला मदत करू शकतो ना. हो मदत करतो. तुम्हाला ट्रेनिंग देणार. मला ट्रेनिंग देणार नाही. थोड्या दिवसात मला पण लावणार ना तिकडे. ट्रेनर होणार सर होणार आहे. बॉडी सुद्धा ऐकलं नाही. नो कमेंट. चला आपण सीधा आता जिमच्या इथं जाऊन भेटू. कारण हव्याने माझी केस पूर्ण डिस्कट टाईप. हो चांगला व्ह्यू भेटते बघायला. आणि आम्ही पोचलेलो आहे जिमच्या खाली. आणि दादा बोलतोय कुठला हत्ती आहे यो लागलेला इथं. कसलाच रणगाडा दिसतोय तो. चला आता चाललो आम्ही वरती जिममध्ये. अरे दादा इथं नाही आला बोलतो कामवाला. चला आता चाललोय वरती 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 वरती. यो माय गॉड. चला मॅच होतोय ना. हां पॉवर. चला आता इकडनं वर जायचं. फर्स्ट फ्लोअरवर जिम आहे बघू शकता तुम्ही. वे टू जिम. वर जाऊन मस्तपैकी बॉडीला फाडायचं आहे तोडायचं आहे. हे कोण आहे यो. कोण आहे यो. द रॉक. फायनली आम्ही आता आलेलो आहे जिमच्या बाहेर.
ह्यो बघा रवी लपतोय रवी. चप्पल काढू द्या मॅनेजर. चप्पल काढले. चला आतमध्ये. यो कसले गोरे झाले पाय. काय का नाही. मॅनेजर आहे का दादा? हां मॅनेजर. तो त्याच्याकडे हात दाखवते, तो त्याच्याकडे हात दाखवते. चला आता मस्त चेंज करू. आता आलेलं आम्ही वॉशरूममध्ये, चेंजिंग रूममध्ये आलेलं. आता इथं बघू शकता चेंजिंग रूम आहे का भाई, कोणाचं बेडरूम असं वाटत नाही का तुम्हाला? नाही का? भाऊच बोलते नाही. ये तर चला आता फटफट शूज घालूया. ती शिवलेस मी बॅगेत ठेवले, कारण त्या शिवलेसवर येणं म्हणजे लई कसं तरी दिसला असता म्हणून मी शिवलेस बॅगेत ठेवली आहे. आता शिवलेस घालतो, शूज घालतो, सॉक्स घालतो आणि फटफट रेडी होतो वर्कआउटसाठी. तर चला चेंज करू आणि भेटू. आता मी चेंज केलेला आहे, तुम्ही बघूच शकता. शिवलेस घातले आणि ॲडिडासचे शूज घातले आणि हे मी शेकरमध्ये केरेटीन आणलेलं होतं घरशी. आता इथं पाणी भरलं आहे. आता इथं पिऊन आपण सीधा जाऊया वर्कआउट करायला. पहिला वॉर्मअप करूया. वॉर्मअप केल्यानंतर सीधा वर्कआउट स्टार्ट करूया. तर आज भाऊ तर नसणार आपल्यासोबत, कारण भावाची ड्युटी स्टार्ट झाली आहे, तर तो फ्लोअरवर असणार आहे. तर चला आता फटफट एक पिऊन सीधा जाऊया. तर गाईज वी आर इन. तर बघू शकता ही जिम आहे आपली. तर आता मी वॉर्मअप करणार आहे इथं. आता मी कानात एअरफोन टाकला तर मला एवढं समजत नाही का तुम्हाला आवाज येतं का नाही, पण आता मी इथं वॉर्मअप स्टार्ट करणार आहे. कारण मी सगळ्यात मोठी गोष्ट आज विसरलेलो आहे. मी आज स्टँडनं आणलं आहे, तर एक मोठा इश्यू होणार आहे. कारण मी स्टँड विसरून आलो घरी. जर स्टँड आणलं असतं तर मग आपला स्टेबल राहिला असतं. आणि भाऊ पण आता बाहेर गेलेला आहे, तर आपला आता थोडा सीन होईल व्हिडिओ काढण्यासाठी. क्लिप मला बघायला लागेल, कुठनं तरी झोल करावं लागेल इथं तिथं ठेवून. स्टँड विसरलो आहे ना आता घरी, तर मग करावं लागेल ॲडजस्ट थोडा तरी. तर इट इज अ 4G. बघूच शकता तुम्ही. वॉर्मअप स्टार्ट करतो, त्याच्यानंतर वॉर्मअपच्या नंतर सीधा शोल्डरचा वर्कआउट स्टार्ट करू. तर आता ॲडजस्ट करू कुठेतरी. ट्रायपॉड तर नाही आणला आहे, बघू आता. चलो स्टार्ट करूया आता. वॉर्मअप स्टार्ट करू, त्याच्यानंतर मग पुढचं बघू. बॉडी वाटते का नाही ना? चला लेट्स स्टार्ट द वर्कआउट ब्रो. आपला वॉर्मअप करून झालेला आहे. तर आता काय मारायचं? आता दादाला विचारू काय मारायचा? शोल्डर मारायचा. शोल्डर मी काय रॉड का मशीन का डंबल? डंबल नाही. तर चला आता दादानी स्टँड विसरला, मी नाही विसरलो. ट्रायपॉड दादाच विसरून आला. दादामुळे सीन धरायचो. तर आता वॉर्मअप झालेला आपला. वॉर्मअप तर झालेला. आता सीधा दादा जो ट्रेन करत, जो दादा बोलत होता ते ट्रेन करू आपण. स्टार्ट करू. पहिला काय मारायचं बोला? शोल्डर ओव्हरहेड. शोल्डर ओव्हरहेड डंबल घेऊन. तर चला स्टार्ट करू या. बढ़िया बढ़िया. ओ कोई तो रोक लो. भावाला मला बॉडी बनवायची असेल ना तर मेहनत करा जिमला रोज जावा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की असं 20चा डंबल उचलते 25चा उचलते, तुम्ही पण या एकदा जिममध्ये आणि उचलून फक्त बघा तुम्हाला उठतं का नाही उठतं. मी तरी पण 2 महिन्याच्या गॅपच्या नंतर वर्कआउट करायला आलो. 1 हफ्ता झाले मला कंटिन्यू येतोय मी. तुम्हाला वाटत असेल म्हणजे इथं हे सगळं जिममध्ये या आणि एकदा बघा
उचलून कसा असते ना कसा नाही. पोरीची नखरे नका उचलू, जेवण वेट उचला त्याच्यानंतर समजेल. वॉर्मअप केल्याच्या नंतर भाव आपल्यासोबत शोल्डरचा वर्कआउट करेल. ट्रेनर सर बघा. आता त्याच्यानंतर काय मारायचं? मशीनवर करूया. चला डंबलवर पण आणि मशीनवर पण. चला ओव्हरहेड मशीनवर करणार आहेत आपण. दादा घेऊन चाललाय मला. इसके पीछे पीछे चलते भाई. तो गाणं लावलं भावानी. त्या मशीनवर आता बसायचं आहे. त्या मशीनवर बसून आपल्याला वर्कआउट स्टार्ट करायचं आहे. फॉर्म बघूया काय स्टार्ट करू. फॉर्म असाच बरोबर ठेवायचा. इगोमध्ये वेट नाही मारायचं कधी पण. असाच तुम्ही फॉर्म मारणार तर BMCचा फॉर्म भरणार आम्ही. BMCचा फॉर्म भरणार का? BMCचा फॉर्म भरणार पण तुम्हाला कचरा कुंडीच्या गाडीवर लावणार आम्ही कामावर. हाऊसकीपिंगचं नाही लावणार. नाही ना, डायरेक्ट रस्त्यावर बसरा. रस्त्यावर गाडीचा कचऱ्याच्या कामात. असे असे मला शोभते का ते ट्रेनर असून यांना तसं भाषा शोभते का यांना? कोण बोलला? गायब झाला गेला तो गायब झाला कुठेतरी गेला. तुम्हीच सांगा सर, फॉर्म बरोबर पाहिजे का वेट जास्त पाहिजे? फॉर्म बरोबर मारायचा, वेट आपण कमी घ्यायचा. पहिला म्हणजे फॉर्म शिकायल्यानंतर वेट ऑटोमॅटिकली वाढतो. काही एवढं लक्षात ठेवा का, पहिला फॉर्म लक्षात ठेवा, एवढा परत मेन पाहिजे. वेट तर जाईलच, मग फॉर्म फक्त बरोबर ठेवा. कोणाला PT पाहिजे असेल त्यांना DM करा. डिस्क्रिप्शनमध्ये यांची ID येतो. फक्त फ्रीमध्ये नाही देणार आणि काय पण तुम्हाला काम करते हम लोग. कारण त्यांनी एवढा कोर्स केला, त्याचा पण फायदा पाहिजे ना त्याला. एवढा पैसा टाकून कोर्स केला त्यांनी. तर चला आता एक सेट तर झालाय, दुसरा सेट मारू आता. लेट्स गो. अभी देखो, अभी जस्ट 40 का मारा था, अभी सीधा 60 का. भाई ऐसा वर्कआउट करना है, ऐसा जैसे सर कर रहे ना वैसा वर्कआउट करायचं. असा वर्कआउट केला ना भाई, कसली बॉडी भाई. बघ 60चा डंबल मारतोय हे तो इझी. मस्त मारो हाँ ऐसे इसको रखो, मेंटेन करो. हाँ मारो. यप. सिखाने देखो, या आमचा ट्रेनर आम्हाला शिकवत होता. ही मारताना एवढी फाटते ना भाई, तुम्हाला काय सांगू, खूप फाटते हे मारताना. हे मारताना फाटते का नाही? हे मारताना फाटते का नाही थोडी? दाखव ट्रॅक दाखव तुझ्या. यो वाढतोय त्याने, यो बघा दिसतंय ना तो. हां कसला खेळ टाकणार.
माझे दिसतंय का माहिती पण नाही भाई. ट्रेन बाय सुमित सर. दोघांच्या बॉडीमध्ये केवढा फरक आहे बघा. तो पण ट्रेनरच आहे पण याची बॉडी बघा असली फिजिक आहे ना भारी पाव एकदम. अशी बॉडी करायची किती महिने लागते मला? 2 वर्ष. 2 वर्ष लागतील अशी करायला दादा. अशी बॉडी करायला किती वर्ष लागते? फक्त 1 वर्ष. तो 2 वर्ष बोलतोय. चला आता मी पण मारतो यो. त्याच्या मारताना लई फाटते भाई. तुम्ही ट्राय करा एकदा तुमच्या जिममध्ये असेल तर. आता मी ट्राय करतो सर. हात वरती पाहिजे. हो. पाय नको उचलू. हाताने हाताने चल थकेल. 20 करायचे. 3 4 चल 4. व्हेरी गुड. 5 6 आरामात सोड. बघू शकता यांच्या पॅन्टीमधून धूर येत आहे. हे घे भाई. कसला खाऊन गेला बघ पटकन. ह्याच्यात तू बोललाय तू कोण येणार आहे? अरे ती भुक्कडे भाई. खायला पिला घेणार ना. हे सगळं खाल्लं तर बॉडी कशी बनवल? हो शगुप्ता मॅम. चॉकलेट. बघायला आली. ले. ये है बस अक्खा रखा हुआ है मेरे पास अक्खा रखा हुआ है चॉकलेट लेके आके इसके सामने अक्खा बैठ के खाऊं कालू के सामने आप भी नहीं यार. पैर लगाऊं आप भी समझा. पैर लगाऊं उसके बाद बोलूंगा. पैर लगाऊं क्या बोलेगा नहीं लफड़ा लफड़ा. तो दिखाने का नहीं है सर तेरी जा अपने मेरे तक हाँ बोलो खाली. हाँ क्या बोलेगा वहाँ भी बोला तुम्हें तो हाँ बोलला की मारे बघ. हाँ बोलो सर. हाँ भी बोला तुम्हें हाँ बोलो. सुमित हाँ बोल तू मेरे को टच नहीं कर मेरे दोस्त को मारते हुए नहीं देख सकते. हा आहे तर आता बॉडीचा फ्लेक्स करू थोडा. पंप बघा पंप पहिला याचा चेक करू नंतर आपला. त्याची पॉवर दिसते रे बॉडी. मला तेवढी पोझिंग पण नाही येत जेवढी हे करते. मला काय पण येत नाही एवढं असं. माझी मला तर येत पण नाही पोझिंग. काहीतरी कर. या. असं येते. मस्त. बॅक दाखव. मस्त. असं ठेवतात. करू पण मस्त रे. समोरचं दाखव. ॲप जात दाखव. संपूया ब्लॉग. असं केलं ना बायसेप नाही दिसणार. असं बघ. असं केलं ना किंवा असं आणि डिफरंट बघ. असं करून असं हे असं फिरवायचं. हे रिस्ट असं फिरून द्यायचं. अच्छा. रिस्ट फिरव पूर्ण पूर्ण. हो जरा खाली घ्या रिस्ट. असं. हा
मस्त. दमलो साप. तर चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पटकन. त्याच्यासारखी बॉडी बनायला येऊन मला 2 वर्ष लागणार आहे. बघूया आपल्या किती वर्षामध्ये बनते अशी बॉडी. भावाने ते म्हणत गेले बॉडीसाठी बघा त्याची बॉडी बघा म्हणजे काय पावर दिसते. तर चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. बॉडी फ्लेक्स करून करून बाई दम लागला आम्हाला. तर नवीन नवीन लागला बाई थोडं पंख्याने आवाज येतो रे म्हणून मी पंखाना लावला. बॉडीला शेप येतो. हम्म. फ्लेक्स केलं की बॉडीला शेप येतो. नजर नका लावू फक्त. तुम्ही पण मेहनत करा, जिमला जावा, नजर अशी नका बॉडी लावू. बनवा. फक्त नजर नका लावू. कोणाची अशी पनवती बिनवती लावू नका. स्वतः मेहनत करा, स्वतः बॉडी बनवा, खावा पिवा, आपला चांगला राहा आणि आमचा चांगला सुखी राहता. राहा. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया असेच. आतिफ बघू आता उद्यापासून काय टायमाला येतात वर्कआउट करायला. अगर मला भेटला टाईम तर मी यांच्या टायमाला येईल, सोबत वर्कआउट करू. तर चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जाऊ लवकरच. यो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसे ब्लॉग मी आणत जाईल अजून. तर भेटूया लवकरच. बाय बाय, टेक केअर.